नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण इथं आलेलो आहोत 1 नंबर वार्ड आणि 9 नंबर या वार्डामध्ये म्हणजे दोन्ही मतदार राहतात या वार्डामध्ये. तर आपण त्या वार्डामध्ये इथं आलेलो आहोत आणि आज यांचा प्रचार चालू आहे, सकाळपासून चालू आहे. तर आपण थेट यांच्याशी प्रश्न विचारूया आता की आज जर आपण पाचऱ्यामध्ये बघितलं तर भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असं एकदम चुरशीशी इथं चालू आहे. तर त्या ठिकाणी आपण यांच्याशी विचारूया. भाऊ, तुम्ही प्रचार करत आहात आज सकाळपासून, तर तुमचं म्हणजे इथं काय मतदारांचा प्रतिसाद काय भेटतोय? आम्हाला जो मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे त्याचं कारण असं आहे, आप्पासाहेबांवर विश्वास ठेवून मागील 2 पंचवार्षिक मध्ये बहुमत मिळाल्यानंतर आप्पासाहेबांनी या नवीन एरिया, आमचा वार्ड म्हणजे प्रभाग क्रमांक 9 असो की 1 असो, हा रोज दरवर्षी डेव्हलपमेंट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत असतो. इथं घरं कॉलन्या ह्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण या जुन्या कॉलन्या तर यापूर्वी कॉन्क्रीट रस्ते आपण मागच्या कालांतरामध्ये केलेच होते, पण या नवीन एरियामध्ये तुम्ही जाऊन बघाल तर जिथं गल्लोगल्ली कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज, सुशोभीकरण, ज्या ओपन प्लेस आहेत त्या डेव्हलप, असे फार मोठ्या प्रमाणात काम होत आहेत. उलट लोक आम्हाला सांगतायत आप्पासाहेबांनी केलेल्या कामाची पावती त्यांना दिलीच पाहिजे, हे असे लोकांमधून आवाज येतोय. आम्ही तर लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी पूर्ण घरोघर फिरतोच आहे, पण म्हणजे 10 लोकांमध्ये 8 लोक कमीत कमी आम्हाला असे बोलणारे भेटतात आणि सांगणारे भेटतात की जो डेव्हलपमेंट झाली आहे त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला बोलायचं काम नाही, आपण तुमचं काम दिसतंय अशा प्रमाणे. आणि काही प्रमाणात जे कामं राहिलेले असतील ते येणाऱ्या काळामध्ये सुमित किशोर पाटील व दीपाली किशोर पाटील व ताई सुनीता ताई यांच्या माध्यमातून होणारच आहेत. आणि आपण ह्या वार्डाला नगरसेवक देत नसून येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष देत आहेत, हे लोकांचीही भावना आहेत आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. आम्ही नगरसेवकांना तर निवडून देणार आहोत, पण नगराध्यक्षाला सुद्धा लोक निवडून देणार आहेत. इथला वार्ड म्हणजे हा सुनीताताईंचा पूर्वीचा वार्ड आहे. या पहिले सुनीताताई या 3 पंचवार्षिक या वार्डामधून निवडून आलेले आहेत आणि आज त्या नगराध्यक्षाला उभे आहेत. त्याच्यामुळे हा वार्ड हा नगराध्यक्षाला मतदान करणार आहे. हा नगरसेवकांपुरता मर्यादित राहणार नसून तर शहराच्या विकासामध्ये या वार्डाचाही मोठा भर यापुढेही देखील होणार आहे. त्यासाठी आम्ही जनतेला जाऊन सर्वांचा आशीर्वाद घेत आहोत. तसे शीतल सोमवंशी हे या वार्डात नगरसेवक राहून चुकलेले आहेत, माझे नगरसेवक आहेत. तसेच बापूसाहेब, आपण लढत आहात विकासाच्या मुद्द्यावर. तर विरोधक म्हणतात विकास झाला नाहीये, तर विकास झाला का नाही झाला थोडं बोला. पाचोरा शहरातील जनता गेल्या 10 वर्षापासून जाणून आहे. आमदार किशोर आप्पांच्या आमदारकीच्या 2 टर्म, नगरपालिकेच्या आता आप्पांची 3री टर्म आणि नगरपालिकेच्या 2 टर्म, नगरपालिकेच्या 3ऱ्या टर्म साठी आपण जनतेसमोर जात आहोत. किशोर आप्पांनी शहराचा काय कायापालट केला आहे, शहराचा पूर्णपणे चौफेर विकास केलेला आहे. ज्या विरोधक आरोप करतात की कुठे विकास झालेला आहे, तर मला असं वाटतं त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला पाहिजे. त्यांनी चष्मा लावून मोतीबिंदूचं ऑपरेशन करून बघायला पाहिजे काय विकास झालाय. तर याच्या अगोदरही नगरपालिकेत विरोधकही नगराध्यक्ष होते, त्यावेळेस पाणी पुरवठा किती दिवसांनी होता, रस्ते, वॉटर मीटर, गटर या नागरिकांच्या मूलभूत सुविधा होत्या त्या त्यांनी कशा प्रकारे सोडवल्या. विरोधक जे आता नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत सुनीताताईंच्या विरोधात, ते स्वतः या आताचा वार्ड क्रमांक 9 आणि तेव्हाचा वार्ड क्रमांक 1 यामध्ये ते उमेदवार होते. मी तुम्हाला सांगतो, त्यांचं मला 5 वर्षातून एक तरी ऑटोग्राफ किंवा फोटोग्राफ दाखवून द्यावा, ते कुठल्या सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध झाले कधीच नाही. त्यांच्या घरातील 3 व्यक्ती नगरसेवक म्हणून होत्या, त्या 3ही वार्डमध्ये कधी आयुष्यात त्यांनी ढुंकून बघितलं नाही आणि ते पूर्ण शहराचा कौल मागतायत. मी तुम्हाला सांगतो, किशोर आप्पांचे चिरंजीव सुमित दादा असतील, आमचे आमदार किशोर आप्पा असतील, दीपालीताईंचे मिस्टर किशोर भाऊ असतील, हे सर्वसामान्य जनतेमध्ये मी सोडून राहणारे लोक आहेत. अर्ध्या रात्री फोन करा किशोर आप्पांना, सुमित दादांना. अर्ध्या रात्री सगळ्या प्रकारची कुठलीही समस्या असो, ती आरोग्या संदर्भात असो, दवाखान्या संदर्भात असो, कुठलीही अडचण असो, त्या अडचणीला धावून येणारे आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेच्या रणरागिणी असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. शहराचा चौफेर विकास साधलेला आहे. त्यामुळे विरोधकांचा हा आरोप निराधार आहे आणि हा आरोप मी खोडून टाकतो. आताच आपण दिनेश बापू यांच्याशी आपण संपर्क साधला, त्यांनी सांगितलं की आमदारांचं काम इथं विकास झालेला आहे. तर तुम्ही आता सकाळपासून भेटताय, सगळ्या मतदारांना भेटतायत, तर त्यामध्ये तुम्हाला प्रतिसाद कसा भेटतोय?
आता आम्ही 4-5 कॉलन्या गेल्या, सर्व ठिकाणी जनतेने आमचं औक्षण केलं. कमीत कमी 50 घरांमध्ये आमचं औक्षण झालं या तिघी-चारी कॉलन्यांमध्ये आणि जोरात प्रतिसाद आहे. आमच्याबरोबर कमीत कमी 100-150 कॉलनीतील रहिवासी स्वतः आमच्याबरोबर फिरत आहेत आणि त्यांचा जोरात प्रतिसाद आम्हाला मिळतोय. सगळ्यांच्या सोबत सकाळपासून सगळ्यांची शिवसेना शिंदे गटाच्या सकाळपासून फिरतायत, यांना आशीर्वाद भेटतंय, भरभरून यांना साथ भेटत आहे. तर शेवटी मी उमेदवारांना एक विचारतो, ताई तुमचे मतदारांना काय संदेश देणार आहे शेवटी? विकासाला, आपांच्या विकासांना साथ द्या आणि धनुष्यबाणाला विजय करा. आताच आपण उमेदवाराशी भेटलो की त्यांनी सगळ्यांनी आपल्या मतदारांना सांगितलेलं की सगळ्यांचा मला आशीर्वाद द्या. तसं 1 नंबर वार्ड मध्ये मधून किशोर बारावकर थांबलेले आहेत, त्यांच्या इथे मिसेस आहेत, त्यांना बी एक शब्द आपण विचारूया की हे 1 वार्ड मध्ये यांचंही या ठिकाणी या वार्डामध्ये मतदार आहेत. तर ताई, तर तुम्ही तुमच्या मतदारांना काय संदेश देणार? वार्ड क्रमांक 1 किशोर गुणवंतराव बारावकर यांची निशाणी धनुष्यबाण आहे, तरी आपण सर्वांनी यांना विजयी करावे. आताच आपण सगळ्याशी बातचीत केलेली आहे. आज तुम्ही सकाळपासून यांच्यासोबत फिरतायत, प्रतिसाद कसा भेटतोय? हा सर, आधी सगळ्यांना जय महाराष्ट्र. मी तर कुठला म्हणजे पद नाही किंवा काही नाही, पण ज्यावेळेस आपणचे कामं पाहिले, अनेक सिट्या पण आपण पाहिल्या, पण खरोखर आपणचा विकास आहे. छोट्या छोट्या कॉलन्यांमध्ये आता लहान लहान मुलांना खेळायला जागा नव्हती, काही कार्यक्रम असला काही असलं तर असं सुशोभित गार्डन आपण करून दिलेलं आहे. आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सिटीमध्ये गेलो, इतकी गंदगी आहे, त्या मानाने आपलं पाचोरा शहर खूप सुंदर आहे. आणि जे बाहेरून प्रेक्षक येतात ते सांगतात की नाही तुमचं पाचोरा शहर खूप सुंदर आहे. तर खरंच आपणना विजयी तर आपण केलंच आहे, पण या ज्या नगराध्यक्ष आपल्या ताई उभ्या आहेत, यांना जर आपण आज निवडून दिलं तर अजून आपला विकास होईल अशी मला फुल खात्री आहे. आणि समजा आपण म्हणतो की मी या पक्षाची, मी एक सामान्य व्यक्ती आहे, म्हणजे मी कुठलंही पद नाही, कुठलं काही नाही, पण जे सत्य आहे ते मी जनतेसमोर मांडते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच बघितलं काम प्रत्येक खरोखर विकास झालेला आहे आणि जर जनतेने जर विकासाला बघून जर मतदान केलं तर नक्की हेच निवडून येतील असं आता ताईने बोलल्यात. धन्यवाद. बंडू सोनार आहेत आपल्या सोबत बोलायला, हे सुद्धा म्हणजे ग्राउंड लेवलच्याच सगळ्यांचे काम बघणारेच आहेत. तर तुम्हाला काय वाटतं लोकांचा प्रतिसाद? लोकांचा प्रतिसाद आमदार किशोरप्पा पाटील आणि त्यांनी जे सगळे जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना पुऱ्या पाचोरा शहरातून भरमसाठ प्रतिसाद मिळतो आहे. आप्पांनी जो विकास केलेला आहे हा सर्वांना दिसत आहे. लोक जे विरोधक आमच्यावर म्हणजे आमच्या पक्षावर आप्पांवर बोलतात की विकास दिसत नाही, तर त्यांनी प्रत्येक रस्त्यावर यायचं आणि बघायचं की ज्या ज्या ठिकाणी आज 10 वर्षापूर्वी या भागात चालायला जागा नव्हती, पाऊस पडल्यानंतर तुम्ही या भागात आला तर प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, भुयारी गटर झालेले आहेत आणि आरोग्या संदर्भात नेहमी आम्ही कॅम्पिंग घेत असतो. पाचोरा शहरामध्ये विविध ठिकाणी आप्पांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यासाठी आम्ही वार्ड वाईज कॅम्प घेतो. यासाठी मी पाचोरा शहरातील सर्व माझ्या नागरिक बंधू भगिनींना एक विनंती करतो की आपण नाव वाचायचं नाही किंवा काही बघायचं नाही, फक्त आपलं धनुष्यबाण चिन्ह आहे ते चिन्ह बघायचं आणि त्याच्या जवळचं बटन दाबायचं आणि बहुमतांनी नगराध्यक्ष सुनीताताई किशोर पाटील आपले आणि सगळे नगरसेवक आहेत आमच्या वार्डातले सुमित दादा किशोर पाटील आणि आमच्या दीपालाताई यांना बहुमतांनी आपल्याला प्रभागातून निवडून द्यायचं आहे असं मी सगळ्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे ताई, तुम्ही पण सकाळपासून प्रचार करायला करत आहेत, आज 2-3 दिवसापासून फिरत आहेत. खरोखर तुम्हाला ह्या वार्डामध्ये काय प्रतिसाद भेटतो? मला तरी असं वाटतं ही लढाई आहे जनता विरुद्ध नेता, ही अशी लढाई आहे. आणि 1 नंबर मध्ये बारावकर दादाजी उभे, 5 वर्षाचं मुलगा सुद्धा सांगू शकतं की बारावकर दादांचे काय काम आहेत असं. त्यांना तुम्ही रात्री 2 वाजता फोन करा तरी बारावकर दादा हे हजर असतात. म्हणून आम्ही जो आप्पांनी घेतलेला निर्णय आहे तो 100% आणि 100% योग्यच आहे, कारण हे जनतेचा प्रतिसाद सांगतोय की आम्ही किशोर आप्पांबरोबरच काम करणार आहेत असं. म्हणूनच आम्ही हिमतीने सांगतो आहे आज जे फक्त 90% पाचोरा शहरात बडगाव तालुक्यात हे फक्त 10%च कामे राहिलेले आहेत, ते बी आम्ही आमचे उमेदवार आणि 100% सांगतो झेंडा आमचाच फळकणार आहे. त्याच्यामुळे ते 10% जे कामं राहिलेले आहेत ते पण 1 नंबर आम्ही पूर्ण करणार आहे. आज मी तसंच सर्व जनतेला सांगू इच्छिते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता ताईने बोलल्यात 100% पेक्षा 90% काम झालेलं आहे. जर 10% जे बाकी असेल तर निवडून आले
तर कमीत कमी ते 10% सुद्धा पूर्ण करणार आहेत आता ताईंनी असं सांगितलं. आणि खरोखर विकासाला मतदान झालं पाहिजे आणि विकासाला मतदान केलं पाहिजे. धन्यवाद.